आज शेतातील ही रम्य पहाट. धरणाचे पाणी बऱ्यापैकी आटले आहे. आपण लावलेलं हे फणसाचं झाड आता बऱ्यापैकी मोठं झालंय. काजूचं झाड देखील आता छान होत आहे. बदाम मात्र जरा चांगलाच धष्टपुष्ट झालेलं दिसतोय. नारळाची झाडं तग धरली आहेत. बघूया आता कशी वाढतायत ते. हे नारळाचं झाड आणि हे पेरूचं झाड देखील आता छान होतंय. चिकू मात्र अजूनही रुसून आहे. ह्याच थाटात दिसतोय. हा कोकम छान फुलतोय. हे लिचीचं झाड आहे. हे नॉर्मल लिचीपेक्षा वेगळं आहे. जे आपल्याकडे बिहार आणि नेपाळच्या बॉर्डरवर होतं तसं नाही आहे. हे आपल्या भागात देखील चांगल्या पद्धतीने रुजतं म्हणून आता लावलंय. पाणी आता बरंच खाली आणि मागे लोटत चाललेलं दिसतंय. बहुधा पुढच्या 1-1.5 महिन्यात तर अगदीच पूर्णच मागे जाईल. हे आणखीन एक काजूचे झाड वाढतंय छान. पाणी मिळतंय, नियमाने पाणी देतोय, त्यामुळे मग छान दिसतंय. फुलं आली आहेत कुठली तरी म्हणजे काजूचीच फुले आहेत, पण पहिल्यांदाच बघितली मी. भाताची उरलेली पेंड करून ठेवली आहे, जेणेकरून गायींना पुढील दिवसामध्ये वापरता येईल. आता बऱ्यापैकी कुत्री पण दिसायला लागली आहेत. मध्यंतरी सगळीच कुत्री गायब झाली होती बिबट्याने खाऊन. हा शेतातला भुईमुग कालच त्याची निंदणी झाली, त्यामुळे आता थोडासा त्याने मोकळा श्वास घेतलेला दिसतोय. इकडे उडीद लावलंय आणि पलीकडे बाजरी. हे जांभळाचं झाड जरा बऱ्यापैकी मोठं झालंय. मुद्दामून लावलं नव्हतं, पण कुठेतरी बी टाकली आणि त्याचंच मोठं झाड झालेलं दिसतंय. म्हणजे म्हणायला गेलं तर तसं कलमासारखंच ते छान मोठं टपोर जांभळ येईल असं वाटतंय. सकाळचे पहिले सूर्यदर्शन. आंबा देखील ह्यावेळेस चांगला झालेला दिसतो. ह्यावेळेस मोहर आला होता आणि प्रथमच काही कैऱ्या दिसल्या. आमच्या लहानू दादांनी ते त्या कैऱ्या 12 की 14 अशा मोजून पण ठेवल्या आहेत. आमच्या हाती लागण्याची शक्यता फारच कमी आहे. पण हे पलीकडचं दुसरं आंब्याचं झाड, मग त्यानंतर मग तिसरं आणि चौथं. पण त्या मनाने बरीच त्यांची वाढ खुंटलेली दिसते. कदाचित पुढच्या वर्षी जरा जोमाने येतील. भुईमुग बघूया आता पुढच्या आठवड्यामध्ये जरा आणखीन जोमाने वाढेल. आता बऱ्यापैकी वरती आलाय सूर्य.